आमचे काकाश्रीसाठी नेहमी तत्पर असतात असे आमचे काकाश्री अजय देंगट सर. ॲडव्होकेट अध्यक्ष नेहमी समाजकार्यात पुढे असणाऱ्या त्याचबरोबर निस्वार्थ जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्याचबरोबर दुसरे सत्कारार्थी मुकेश कुरील सर यांनी यांचं मी विशेष मी कोरोना काळामध्ये हे सफाई कर्मचारी होते, करोडपतीही गेला तर आपले सफाई कर्मचारी अग्निदान द्यायचे. सांगायला अभिमान असा वाटतो की ज्यावेळेला माझ्या वडिलांना इथे जॉब लागला त्याच्या आधी माझे आजोबा इथे आलेलो आणि या चित्रपटाचा आणि आमचा योग असा आहे की शनीपेठ भागातला चौगुले प्लॉट भागामध्ये माझं सगळं बातमी गेलं. माझी शाळा होती शाळा क्रमांक 4. नंतर मी आर विद्यालय, नंतर एमजीआर कॉलेज आणि नंतर मुंबईच्या विद्यापीठात मी माझ्या विषयातनं मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंगची जी डिग्री घेतली. मुळात सांगायचं तात्पर्य माझं हे आहे मित्रांनो या ठिकाणी की मी ह्या समाजाला अगदी जवळून पाहिलंय. आजही माझे असे मित्र आहेत की ते आजही मला फोन करतात, आम्ही त्यांच्या कार्यक्रमात जातो. मी पुन्हा अभिमान सांगेन की हा समाज चित्रपटात जरी हे सगळ्यांनी सत्यता मांडलेली असली तरी यांचे घरातले बारसे, विवाह सोहळा वगैरे हे मनापासून आदर तिथ्याने करतात. म्हणजे मी तर माझ्या मित्रांनी राजस्थानी मारवाडी वगैरे राहता सेम आहे म्हणजे मनाचा मोठेपणा पण त्यात मी अनुभवलेला आहे. मला असं वाटतं या याच्यामध्ये ॲज अ थर्ड पर्सन म्हणून आता जिथू माझ्या एक त्यांचा आणि माझा एक कॉमन मित्र आहे, त्याच्या माध्यमात आम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी एकत्र आलो आणि जिथे बोलचं ते सगळं पाहिल्यानंतर मला एक वाटलं की माणूस अवघ्या महाराष्ट्रातून एक समाजाबद्दल तळमळ घेऊन काहीतरी बाहेर पडलेला आहे. तर ह्या ठिकाणी काय झालंय की त्यांना वाटलं ते त्याच्यात त्यांनी दाखवायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि समाज कसा, इतर समाज कसा या विषयाला पूर्ण करून पाण्याची दृष्टी आजही बदलत नाहीये इतके वर्ष झाले तरी पण. आणि आता सरांनी मुद्दा मांडला अतिशय महत्वाचा की महाराष्ट्रातला एक बलाढ्य धनाढ्य समाज आरक्षणासाठी झटतोय आणि त्यांनी ते सांगितलं की त्याच्याकडे तुम्ही इतकं लक्ष नका देऊ, आपण स्टॉप ते तर आहेच, ते मदतीला आहे, पण त्यांचा जो थॉट घेऊन या मुलीने अजून काही पुढे केलं तर मला असं वाटतं की ते खिडकी आहे ना त्याचा वळवा मला. कारण कसं माहितीये का, हे तुम्ही दाखवताही सत्यता आहे, परंतु ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये काय, आता मी तो सीताराम जयंतीला पुढच्या सिनेमामध्ये आमदार बनवतो आणि आमदार बनून मग ते जे म्हणतात ना तो त्याला जेवढा त्याच्या हार घेतले घेतले तिथून त्याला गाडी कडून खाली उतरवायचं त्या सिनेमामध्ये. थोडक्यात साऊथ इंडियन गाडी बनवा आणि सांगतो मला त्याचं आउटरीच पार्टनर मी घेतो त्या मुलीचा, मी घेतो चालेल. अहो ज्या ठिकाणी ते कोण वांगा पिंगा असे सिनेमे पण राहिले तुम्ही आता बघता ॲनिमल काय त्या मुलीमध्ये काही बेस नाही त्या मुलीला, अक्षरशः धडाधून मूळ बनवलेली आहे. मी तर म्हणा की सेकंड सिक्वेन्स तुम्ही तसा काढायचा की त्या सगळ्यांच्या मनामध्ये असलेला नेता, मग तो सुशिक्षित असावा, तो घरून पण स्ट्रॉंग असावा आणि मग त्याने इतर समाजासाठी काय आदर्श केला हा कळा. या निमित्ताने आपण सर्वजण सरासरी टाळ्या वाजवून ही मागणी आणि सिनेमामध्ये 2-3 ठिकाणी जे डोळ्यात पाणी येतच आहे ही सगळ्या समाजाची कमी जास्त परिस्थिती आहे, परंतु हा जो मुद्दा आहे हा सेकंड सिक्वेन्स मध्ये तुम्ही तलवार काढाव्याची इच्छा आहे. शब्द नाही आणि माझ्या व्यक्तिगत म्हणून की माझ्यासारख्या जगाला तुम्ही डोळ्यात पाणी आणलं, त्यामुळे दोघांनी जो बोलून दाखवलं ते आहेच ते आपण धरूया. आणि खरंच वास्तविक इंगळ साहेबांनी जी परिस्थिती दाखवली ती आहे, वापर केला जातो. बाबासाहेबांनी आपल्याला जे अधिकार दिले त्याचाच आपण वापर करून आणि वापर करून म्हणजे सॉरी त्याच माध्यमाने संविधानाच्या माध्यमाने बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकाराच्या माध्यमाने आज आपण आपलं व्यक्तिगत जे
जे विचार आहे ते मांडतोय आणि हेच आपल्या संघटनाची एक फार मोठी जीत आहे. मी जेवढे काही दुनिया पाहिली सर माझ्या आयुष्यामध्ये, खरंच अस्वच्छता केली जाते. मी अनेक वेळा जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तांशी भांडलेलं की सर घाण करणारे आहे नाही, घाण साफ करणारे आहे. ह्या घाण साफ करण्यात जे घाण करतात त्यांच्यावर कारवाई करा. नुकताच जळगावमध्ये एक फार मोठ्या संस्थेने एक स्वच्छता अभियान सुरू केलं होतं. साहेब 12 वाजेमध्ये कार्यक्रम केला. तो कार्यक्रम माझ्यामुळे रद्द झाला. मला सांगताना अभिमान होतोय, ते स्वच्छतासाठी काम करत होते. तो कार्यक्रमाची मी वाट लावून टाकली. मी त्यांना बोललो की जळगावात स्वच्छतेसाठी एक काम करणार नाही, जळगावाच्या स्वच्छतासाठी मी काम करणार नाही, अस्वच्छता होणार नाही यासाठी आपण काम करू. माझा 400-450 जो परिवार आहे, जो स्वच्छता कर्मचारी जो भांडतो इथे, जो स्वच्छतेचं काम करतो, लोक म्हणतात त्यांना पगार भेटते. मग कलेक्टरला सुद्धा पगार भेटते. कलेक्टर काम करतो का? मी म्हणत नाही करत. जळगावचा आयुक्त काम करते का? नाही करत. जळगावची जी भूम आहे ना, याचा अर्थ कोणीच काम करत नाही. फक्त माझा स्वच्छता कर्मचारी काम करतो, कारण की आपण सगळे आरोग्याने ते बसलेले आणि स्वच्छताचा कर्मचारी आमचं काम करतोय. आणि असे अनेक विषय आम्ही स्वतः आमच्या पद्धतीने म्हणत असतो. तुम्ही आज पिक्चर दाखवला तो खरंच मनाला भेटणार आहे. याच्या परीने होतं त्याने फावडा घेऊन मारला पाहिजे होता, असा पिक्चर मध्ये इव्हेंट टाकायला पाहिजे होता. तो मोबाईल त्याने तिथे गटरीत नाही फेकायला पाहिजे होता. साहेब त्या दोघांच्या तोंडावर फेकून मारला असता. असा जर केला असता तर आमच्या डोळ्यात अश्रू नसते, ते पुसून ना आम्ही एवढ्या टाळ्या वाजवल्या असत्या, एवढ्या टाळ्या वाजवल्या असत्या ना. कारण की मी जेव्हा काम केलं 2011 पासून मी सामाजिक जीवनात ऍक्च्युअली सुरुवात केली. त्याच्या आधी मी वेगळ्या पद्धतीने ऐकत होतो. सर मी अनुभव घेतलाय की इथे फक्त बहुजन समाजाने, त्यातल्या त्या एससी कॅटेगरीने बौद्धिक कामं करू नये असा लिखित नियम आहे. आज 2024 येणार आहे. आता या उमटपर्वामुळे बहुजन समाजातल्या एससी कॅटेगरीने बौद्धिक काम करू नये असा अलिखित नियम समाजात आहे. तुम्ही जिथे बौद्धिक काम करायला लागले तिथे तुमचा त्रास व्हायला सुरू होऊन जातो. तुम्ही तलवार घ्या ना, ते स्वतः तलवार देतील तुम्हाला, जामीन पण करून देतील, तुमची पैसे पण देतील तुम्हाला. तुम्ही फक्त दगडे मारा, हेच काम करा, बौद्धिक कामं करू नका. हा समाजाचा मोठ्या संख्येचा एक अलिखित नियम आहे. म्हणून मी त्या पद्धतीने मला समजलंय की हा समाज तुमच्याकडनं काय अपेक्षा करतो, हे घाण करणारच, कारण की त्यांना माहिती एक जात निर्माण केली गेली आहे या सर्व सिस्टीम मध्ये, जी घाण साफ करण्यासाठी आहे. जोपर्यंत ही जात तेच अंगाला लावून घेते की आम्ही साफ करणार आहे, तोपर्यंत ही घाण साफ होणार नाही. आपल्या समाजाला एकच काम आहे साहेब, आपल्या पोरांना शिकवा आणि याच्यातून बाहेर काढा. आज मला एक जण आपल्या समाजाचे फार मोठे याच्यात बोलले होते की हमारे लिए रिझर्वेशन है, टेन्शन नाही, हमारे को नोकरी मिल जाती. ती लाज वाटायला पाहिजे आम्हाला की आम्ही असं म्हणतो की आमच्या पोरांनी तेच काम करायला पाहिजे. ठीक आहे, तर मी तरी अपेक्षा करतो की आपल्या मुलांनी जास्तीत जास्त शिकायला पाहिजे. आणि आपण का असो ना, कुणी सुद्धा ह्याचं काम करायला नको. आज तुमच्याकडे मशीन उपलब्ध आहेत, फक्त हे आणत नाही जाणीव करू. बरोबर, यांच्या बंगल्याच्या वॉल कंपाऊंडला कलर मारायला ₹1,00,000 खर्च होतो साहेब, पण हे चांगले मशीन आणत नाही येते, कारण की हे आणत नाही, यांना आणून देत नाही. हे बंद व्हायला पाहिजे. हे बंद केव्हा, जेव्हा आपण या नोकऱ्या नाकारतो. मी माझ्या मुलाला कलेक्टर बनवणार होतो, जाहीर सांगतो, माझ्या मुलाला मी कलेक्टर बनवणार होतो की तू देश सेवा कर. एकच राऊंड दिल्लीला मारला साहेब. मी सायकलवर दिल्ली गेलो होतो, एकच राऊंड नेला, अनेक लोकांना भेटलो. आता त्याला सांगतो कलेक्टर बनायचं नाही. कलेक्टर काहीच करत नाही. एक गाव, महाराष्ट्राचं एक गाव फिरलेलं आणि सायकलवर, त्या गावात एवढी स्वच्छता होती. मी एक रिक्षावर सहज विचारलं, या गावात एवढी स्वच्छता गावात चांगली, तुम्हाला कलेक्टर, तुमचा आयुक्त नगरपालिकेचा आणि जिल्हा परिषदचा तिघं चांगले आहे. त्या कार्यक्रमाची वाट लावली. तिथे मी बोललो होतो की जर 3 अधिकारी जळगावमध्ये आले आणि खरंच तिघांनी जर काम केलं राजकीय प्रभावात न पडता, तर जळगाव लोक पाहायला येतील की जळगावचं आहे. आणि उदाहरण म्हणजे इंदोरचं आहे. इंदोरमध्ये आयुक्त साहेब जिथपर्यंत मला माहिती आहे, तिथल्या आयुक्तांनी ते मनावर घेतलं, सर्वांनी ते मनावर घेतलं, खास करून नगरपालिकेने मनावर घेतलं आणि जळगावचा सुजलाम केला. आज 8 वर्ष झालं 1 नंबर आहे. तर ही आमची जबाबदारी, आमच्या मुलांना शिकवायचं. आणि येणारी जी जनरेशन असेल 20 वर्षांतर साहेब, हमारे आगे कोई झाड़ू उठाएगा नहीं, हमारा कोई भी बच्चा झाड़ू उठाएगा नहीं, कोई गटर संडास साफ करेगा नहीं. ये जब तक हम नहीं सोचते ना, ये चित्र बदलेगा नहीं. तो एक नया पिक्चर आएगा और ये चलते रहेगा. तो ये हमको सिस्टम भी चेंज करनी है. ये वास्तविकता दिखा के आज हमने ये सबके सामने लाया कि ये वास्तविकता है, हम मानने को तैयार नहीं है. हम आंखों से देख रहे हैं लेकिन वो अंदर विजुअलाइजेशन नहीं हो रहा है. ये दिखाने की कोशिश करने की म्हणजे शब्द नाही सर. त्याच्याबद्दल तर 10 वेळा 1000 वेळा तुम्हाला धन्यवाद आहे. वास्तविकता पाहिल्यावरच आपल्याला पुढचा मार्ग समजेल. मी जे बोलतोय त्याच्यातून बोलतोय की याच्या पुढे जायचं आपल्याला.
आणि इथे आपल्या मुलांनी शिकायला पाहिजे. आपल्या मुलाच्या आता 20 वर्षानंतर झाडू आलो. मी त्या दिवशी माझ्या मुलाला सांगितलं, तू 4.5 कोटी का पॅकेज मिळाला लेकिन कलेक्टर नाही बनला. ही भावना कुठून झाली? हा द्वेष कुठून आला? कलेक्टर साहेब काम करत नाही असं नाहीये. हे केव्हा बोलतो माणूस? आज तुम्ही कुठे चालले तर आज आम्हाला आंदोलन करावं लागतं छोट्या छोट्या गोष्टीसाठी. हे खबर आहे, ही सिस्टम जाणीवपूर्वक भारतामध्ये निर्माण केलेली आहे. मी जेवढं 2 पुस्तकं वाचतो, जेवढा अभ्यास करतो, त्याच्यातून भारतामध्ये जाती व्यवस्था कधीही नष्ट न व्हावी म्हणून ही सिस्टम तयार केलेली आहे. असंच राहावं, नवीन काहीतरी होतं ना, आपण असंच मरत राहायचं, सडत राहायचं, व्यवस्था केलेली आहे. कोणताही IAS अधिकारी, मी एक IAS अधिकाऱ्याच्या तोंडातून ऐकलेलं आहे, सर 3 साल तो देणार, 3 साल निकाल जायचे वगैरे. आणि मग असंच चालू आहे. कोणीच काही करायला तयार नाही, कोणी सिस्टीम बदलायला तयार नाही. खरं तर विचार केला ना, पुढच्या वर्षानंतर आपल्या जळगावमध्ये कधीच गटर ब्लॉक होणार नाही साहेब, तर कोणीच काम करत नाही. आपण पेपरात वाचतो, ते लोकमतवाले छापतात, किलोमीटरवर छापतात की पावसाळा आल्यावर सुरुवात करतात, बरोबर. ते बिचारे आधी पण छापतात, नंतर पण छापतात. मग आम्हाला समजत नाही का? आम्ही IAS अधिकारी खुर्चीवर बसले, मग आम्हाला समजत नाही का की गटरचा ड्रेनेजचा काय प्रॉब्लेम आहे? आता कालच एक मला बोलला की गटर पाईप टाकलेला आहे, त्यांना सापडत नाही कुठे टाकलेलं आहे. हे त्यांना सर्व समजतं, पण आम्हाला बदल घडून आणायचा नाहीये. मग मी इथे आता मला 2 मिनिटं अजून घेतो आणि थांबतो. मला कालच एक जण बोलला की SC वाल्यांनीच का प्रयत्न करायचे, SC समाजाच्याच लोकांनी का प्रयत्न करायचं? म्हटलं एक ट्रेन आहे, त्या ट्रेनमध्ये एक कंपार्टमेंट आहे, तिथे 10 महिला आहेत आणि एका महिलावर बलात्कार होतोय. चालू ट्रेनमध्ये एका महिलावर बलात्कार होतोय. त्या बलात्कारात दोघे 2-4 लोक आहेत जे त्याच्यावर अत्याचार करतायत. 9 महिला आहेत. सर्वात जास्त वाईट कोणाला वाटेल? त्या महिलांना. पण तिथे धडपड कोण करणार? त्याच्या आजूबाजूचे. माझ्या सामाजिकतेसोबत सुद्धा बलात्कार होतोय. वाईट वाटतंय माझ्या SC माणसाला, मग प्रयत्न कोणी करायला पाहिजे? माझ्या SC माणसाने. कोणी करेल नाही करेल मला घेणं देणं साहेब, मी माझा प्रयत्न केला. मला काही लोक बोलले, उठसूट तुम्ही आपले SC लोकांना का संविधान सांगतात? आपल्या SC लोकांना तरी कुठे संविधान समजले नाही. ताईने तो उल्लेख केला की बाबासाहेबांच्यामुळे, खरंच बाबासाहेबांच्यामुळे, पण बाबासाहेब समजले का आम्हाला? नाही समजले. म्हणजे नाही समजले आम्हाला बाबासाहेब. जर समजले असते आज आमची परिस्थिती नसते की आज आम्हाला आमच्या अधिकारासाठी पंधरा लागलं असतं. याच्यातून एकच सांगेल, खरंच सर तुम्ही रडून टाकलेलं आहे. मन म्हणजे अजून बोलायचं भरपूर आहे, पण मग एकच सांगेल, आपण आपल्या मुलांना शिकवा. 20 वर्षानंतर माझ्या मुलांनी झाडू घ्यायला नको. माझ्या इतर समाजामध्ये, वाल्मिक समाजामध्ये, बंगी समाजामध्ये एकही झाडू घेणारा 20 वर्षानंतर पैदा व्हायला नको साहेब. जर आपण झाडू घेतली तर परत आपल्याला संडास पण सापडायला होते. लाख काही करा, हे आपल्याला सुधरणार नाही. आपण सुधरा, आपण पुढे चला. आणि असं नाही की मतलब यांना आपण बोलू, आपण मशिनरी ठेवतो, पुढचं बघतो. हीच विनंती करतो. आणि माझ्या जीवनात फार चांगला हा जो क्षण मी गेला, हा मी सकारात्मक लावला असं मी सांगेन. सर्वांना धन्यवाद. जय भीम. अमृता सिद्धार्थ लेकर, सर्वप्रथम माझी ओळख ही की मी जय भीम आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. हा पिक्चर शेड्यूल कास्टवर आधारित होता. त्यामध्ये जे डिव्हिजन मला त्यात जायचं नाही, पण एकूणच सांगायचं आहे की आपल्या सर्वांना हक्काने जगण्याचा, स्वाभिमानाने जगण्याचा, मान उंच करून जगण्याचा आणि बरोबरीने जगण्याचा अधिकार ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला, त्यांचे आपण सर्वांनी मनपूर्वक आभार मानायला हवे. कारण आज जर मी इथं बोलतेय, जितेंद्र सर जरा शिक्षण करू शकताय, तुम्ही जर सगळ्या तिथे बसलेले आहात, तर ते सर्व हे सगळं शक्य आहे फक्त एका महापुरुषांना. आणि आपण ते जाणून घेऊन आज सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे माझी दुसरी ओळख सांगते. मी आम आदमी पार्टीची महानगर अध्यक्ष आहे. ते नेहमी पॉलिटिकल अँगलने बोलत नाही, पण आज जी समाजाला गरज आहे ते सांगते. सरांनी अतिशय उत्कृष्टपणे जे वास्तव चाललेलं आहे ते ह्या सिनेमाद्वारे दाखवलेलं आहे. तर यातून जो संदेश मिळतो की ही जाती व्यवस्था हिची मुळं किती, पाळमुळं किती घट्ट झालेली आहे. आपण आज हे बघितलं. शहरात इतकं नसेल, पण जर आपण खेड्यात गेलो तर तिथे ही परिस्थिती जरा जास्त गांभीर्याने जाणवते. त्यासाठी आपण जागरूक होणं गरजेचं आहे. आपला कोणी उपयोग नाही करावा याची आपणच काळजी घेतली पाहिजे. आणि अजून आपणच व्यवस्थित आहे, पण आपली येणारी पिढी आपल्यासारखीच व्यवस्थित असेल का, त्याचा आपण नक्कीच विचार करायला हवा. आणि ह्या पिक्चरमधून जो संदेश मिळतोय तो घ्यायला हवा. थँक्यू सर अँड व्हेरी गुड मूवी. द्वारे आपण टाळ्या वाजवणे सर्वांना स्वागत करूया.
जीवनातील अनेक काळ असतात जे आपण विसरणार असतात, आपण ते कधी विसरू शकत नाही. असा हा टाइम जो आपला गेला आणि खरंच तो मूवी आम्ही नक्की थिएटरमध्ये पाहिला असता नसता तो भाग वेगळा आहे भविष्यातला भाग आहे. पण आपल्याला आणि नक्की सर्वांचं धन्यवाद. थँक्यू. मी जिल्हा परिषद अध्यक्ष मोहिते बापू बोलतोय. खासदार माझा, आमदार माझा, पंचायत समितीचा अध्यक्ष माझा, पिंपळनेर गाव आहे ना ते माझं आहे आणि मी तिथला सिंगम आहे मॅडम, सिंगम.